दुसरी बाजू सांगायला लागले तर दुसऱ्या बाजूमध्ये संवैधानिक बाजू आणि कायदेशीर काय बाजू आहे ही सपशेल विसरत आहेत लोक आणि ती पीडिता गुन्हेगार ठरवलं जात आहे। याच्यासाठी वकील संघाने तिच्या पाठीमागे उभं राहावं। आम्ही सामाजिक कार्यकर्ते आणि संवैधानिक मूल्यावर काम करणारे कार्यकर्ते आम्ही तिच्यासोबत आहोत। अशा पद्धतीने मदत करायचं। विषय कळाला। आजचा विषय असा होता की तुमच्यावर जो काही अन्याय झाला त्या संदर्भात मी SP साहेबाला भेट देणार भेट देणार आहे त्यांच्या कसं आणि दुसरा विषय होता की कुठल्या विषयावर मार्गदर्शन करणार। आता विषय थोडासा काय होत चालला त्यांना त्यांच्यावर काय अन्याय झाला हे आपल्याला सरकार बाकीचं निवेदन आपण देणार आहे त्यांनी वकील साहेब पण देणार आहे। आपण 2 वाजता जाणार आहोत। आता थोडंसं मूळ विषयाकडे आपण मूळ विषयावर आपण बोलू आणि आमच्या सदस्यांना पण मार्गदर्शन सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मी आमच्या शेतात कैऱ्या आणण्यासाठी गेली असताना सरपंच अनंत रघुनाथ अंजान, त्याचा भाऊ सुधाकर रघुनाथ अंजान आणि गावातील इतर 8 जण तिथं त्यांनी मला घेराव घातला आणि सरपंचासह 9 लोकांनी मला JCBचे पाईप जे असतात काळ्या रंगाचे त्या JCBच्या पाईपाने आणि लाकडी काठ्या ज्याला लोखंडाचे अशा मुठी बसवलेल्या होत्या त्यांनी मला बेदम मारहाण केली। त्यांचा उद्देश माझा जीव घेण्याचा होता आणि हे लोक माझ्यावर पाळत ठेवून आहेत, माझा पाठलाग करत आहेत। या संदर्भात मी 112ला कॉल करून तसेच विसुपडगाव पोलीस स्टेशनचे जे API आहेत शेंडगे साहेब यांना फोनवरून तसेच व्हॉट्सअपवरून मेसेज करून वगैरे मी सूचना दिलेल्या होत्या। तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी लागेल। मी कसं माझं जीवाचं थोडंसं हे करत आणि संधी पाहून त्या संदर्भात 20 मार्च 2025ला एक अर्ज पण दिला होता। संबंधित लोकांची नावं पण टाकली होती की कोणी मला 16 तारखेला घरी येऊन धमक्या दिल्या की पिठाच्या गिरण्यांची आणि भोंग्यांची तक्रार दिली तर तुला आम्ही गायब करून टाकू, तुला आम्ही जीवे मारून टाकू। त्या लोकांपासून माझ्या जीवितात धोका आहे आणि त्या 16 तारखेपासून माझ्या घरावर माझ्यावर वैयक्तिक पाळत ठेवली जात होती। हे मला दिसून येत होतं, मला जाणवत होतं। मी जेव्हा पण कुठे बाहेर निघाली तर 2-3 जण माझा पाठलाग करायचे। हे पण मला खूप म्हणजे भीतीदायक गोष्ट होती। म्हणून मी विसुपडगाव पोलीस स्टेशनला जाऊन 20 तारखेला 20 मार्च 2025ला एक अर्ज दिलेला होता आणि त्या अर्जावर कारवाई केली किंवा नाही याबद्दल मला काहीच माहिती नाही। तरीही जेव्हा हे लोक माझा पाठलाग करायचे, माझ्यावर पाळत ठेवायचे, तेव्हा मी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना कॉल करून तसेच मेसेज करून सूचना देत होते की माझ्यावर पाळत ठेवली जाते, माझा पाठलाग केला जातोय, माझ्या जीवितात धोका आहे। आणि असं असताना मग ही घटना त्यांनी मुहूर्त असा घडला की नेमकी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, जे संविधानाचे जनक आहेत। संविधान हे लॉ ऑफ लँड आहे आणि बाकीचे जे कायदे आहेत ते ब्रांचेस आहेत। तर त्यांच्या जयंती म्हणजे मी सनदी मार्गाने चालते, कायदेशीर मार्गाने चालते, म्हणून त्याच दिवशी सायंकाळी माझ्यावर असा हल्ला करण्यात आला आणि मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्या मारहाणीमध्ये मी जागेवर बेशुद्ध पडले होते। काही क्षणानंतर ते जे माझ्या अंगावर जे सपासप वार केले जात होते, काही क्षणानंतर म्हणजे अशी वेळ आली की माझ्या कानावर कुठला शब्द पडतोय किंवा नाही याची मला जाणीव होणं बंद झालं आणि सेन्सेशन, पूर्ण शरीराचे सेन्सेशन वगैरे सगळं बंद झालं। त्यावेळी कुठलीही महिला तिथं आजूबाजूला नव्हती। तिथे माझ्या घरचं कुणीच मला वाजवण्यासाठी अवेलेबल नव्हतं, कारण माझी आई बाहेरगावी गेलेली होती आणि वडील पण तिथं नव्हते आणि माझी भावंड कुणीही म्हणजे गावात नसतात। आणि हा जो हल्ला आहे तो या कारणावरून करण्यात आला 23 फेब्रुवारी 2023 रोजी पीडितेलाच गुन्हेगार म्हणून साबित करण्याचं 23 फेब्रुवारी 2023 रोजी गावातील मंदिरांवरचे भोंग्यांचा जो तीव्र आवाज आहे तो कमी करावा म्हणून मी विनंती केली होती अनंत रघुनाथ अंजान यांना कॉल करून। तर ते म्हणले होते की मी कर्मचाऱ्याला पाठवतो। 2 तास वाट पाहूनही भोंग्यांचा आवाज बंद होत नाही, म्हणून मी त्यांना पुन्हा कॉल केला तर ते म्हणले की कर्मचारी माझा कॉल रिसीव्ह करत नाही। मग मी पुन्हा त्या कर्मचाऱ्याचं घर जवळच असल्यामुळे मी तिथं गेले, त्याचा दरवाजा वाजवला, तो बाहेर आला आणि म्हटलं तू सरपंचांशी बोल। तर तो त्या सरपंचांना सांगितलं की मी नॉनव्हेज खाल्लेलं आहे, मी काही मंदिराकडे जाणार नाही। मग त्या सरपंचांनी मला सांगितलं अनंत रघुनाथ अंजांनी की आता तू पोलीस स्टेशनला कॉल कर। तरीही मी पोलीस स्टेशनला कॉल न करता अंदाजे रात्रीचं म्हणजे मध्यरात्रीचं 1 सव्वा 1 वाजले असतील त्यावेळी मी ग्रामविकास अधिकारी पवार साहेबांना कॉल केला। ते
की मॅडम आता सकाळी आल्यावर सगळ्यांना बोलून मी हा विषय त्यांच्यासमोर मांडतो. मी म्हणलं हे भोंगे तुम्हाला तर माहिती आहे, म्हणलं 12 महिने 24 तास या गावात झोके वाजवले जातात आणि माझी तब्येत अशी अतिशय अस्वस्थ आहे आणि मला अभ्यास करायचा आहे, मला अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यामुळे एनी हाऊ कंडिशन तुम्ही काहीतरी मार्ग काढा, कुणाला तरी तिथं पाठवा आणि ते भोंगे बंद करायला सांगा. त्यांनी स्पष्ट नकार दिला, मी आता काहीच करू शकत नाही असं म्हणते. आणि सरपंचांनी मला आधी सांगितलंच होतं की तू पोलीस स्टेशनला कॉल कर. तर सगळे मार्ग म्हणजे अवलंबूनही मला काहीच रिलीफ मिळालं नाही म्हणून ना इलाज असतं मी युसुफळगाव पोलीस स्टेशनला कॉल केला. तिथून मदत मिळाली. तर दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या घरी अनंत रघुनाथ अंजन, नवनाथ दगडू मोरे आणि इतर असंख्य लोक आले आणि त्यांनी माझ्या आईवडिलांवर दबाव टाकला, धमक्या दिल्या की आम्ही काय म्हणजे काही कार्यक्रम करायचे आहेत की नाही आणि यापुढे जर तक्रार दिली तर तुमच्या मुलींनी पोलीस स्टेशनला कॉल केला. तर आई पप्पांना तर हा विषय काही माहीतच नव्हता. तर आई पप्पा म्हणले की ठीक आहे, आम्हाला तर माहीत नाही की मी कॉल पोलीस स्टेशनला केला आहे किंवा नाही आणि जरी केला असेल आमच्या लेकरांनी तर आम्ही तुमचे हात जोडून माफी मागतो. तरी पण त्यांनी उचल घातली आणि कृष्णा ज्ञानोबा मुंडे आणि राजकुमार ज्ञानोबा मुंडे यांनी माझ्या आईवडिलांना वरून दम दिला परत जाताना की तिला ही गोष्ट सांगू नका की आम्ही इथं आलो होतो. आणि त्याच्यानंतर काही दिवसांच्या आतच 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी माझ्या घराच्या अगदी जवळ ग्रामपंचायत कार्यालयाच्या 3 पिठाच्या गिरण्या सुरू केल्या. मग एक कॉमन सेन्सची गोष्ट असते की मला जर का भोंग्याच्या आवाजाचा त्रास होतोय तर गिरण्यांच्या आवाजाचा त्रास मला किती होईल याची थोडीशी जाणीव ठेवून त्यांनी पुढचं पाऊल टाकायला पाहिजे होतं. तर आताची परिस्थिती अशी आहे गावामध्ये की ते भोंगे तर 24 तास वाजवले जातात, असंख्य मंदिरं गावामध्ये आहेत आणि मला त्रास देण्यासाठी म्हणजे काही जाणीवपूर्वक तिथं भोंगे वाजवले जातात. इव्हन त्या गिरण्या त्यांचाही काही टाईम टेबल नव्हता, लिहून दिलं त्यांनी आम्हाला, लिहून पण दिलं तरी ते टाईम टेबल फॉलो करत नव्हते. आणि एवढंच नाही तर काही ज्या बायका 40-50 बायका किंवा त्यांना असं टाळ घेऊन बसवायचे माझ्या घराच्या जवळ आणि ते टाळ खन 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 वाजवायचे. का तर आता लाऊडस्पीकरची तर तक्रार देऊ शकते, ह्या टाळाची कशी तक्रार देणार आहेस. तरी पण मी गुपचूप निघूनपणे सगळं सहन केलं आणि जशा त्यांनी गिरण्या माझ्या घराच्या समोर सुरू केल्या 2023मध्ये तसं मला मायग्रेनचा प्रचंड त्रास सुरू झाला. असंख्य आजार मला त्याच्यापासून उद्भवले. म्हणून नाईलाज म्हणून मला माझं जी काही प्रकृती माझी ढासळत होती त्याच्यामुळे मी पुन्हा ग्रामविकास अधिकाऱ्यांना पण अर्ज दिला होता की तुम्ही चांगलं काम करताय, हरकत नाही, पण याचा मला त्रास होतोय आणि त्या गिरण्या अशा ठिकाणी स्थलांतरित करा की जेणेकरून इतर कोणालाही त्या गिरण्यांच्या आवाजाचा त्रास होणार नाही. इतका सभ्य भाषेत आणि सरळ अर्ज मी त्यांना दिला होता. तर तरी पण त्यांनी हे केलं नाही. म्हणले गावात त्याच्या मला एक पत्र लिहून दिलं की गावात पण दुसऱ्या गिरण्यात लोकांना त्रास होत नाही का. आणि वरून आणखी म्हणतात की ह्या गिरण्यांशिवाय भागतच नाही. त्या गिरण्यांची स्थापनाच 2023मध्ये झालेली आहे. त्यापूर्वी काय गावामध्ये लोक राहत नव्हते का? त्यापूर्वी काय गावातल्या लोकांना दुसऱ्या गिरण्यांमधून पीठ तळून मिळत नव्हतं का? एवढंच नाही तर ह्या गिरण्यांचं बिल जर तुम्ही चेक केलं तर त्यांना 0 युनिट बिल येतं आणि फक्त मीटरचं जे आहे ते भाडं त्यांना द्यावं लागतं. आणि तिथेच त्यांच्या गिरण्या सुरू झाल्यापासून माझ्या घराचं मीटर जंप होऊन मला आजच्या घडीला 21,000 रुपये बिल आहे. ते दुरुस्तीसाठी मी अर्ज दिलाय. मग त्यांच्या गिरण्या काय मी चालवत होते का मला एवढं बिल येत होतं? त्यांनी गिरण्या सुरू केल्याच्या नंतर माझ्या घराची लाईट सगळी बंद व्हायची आणि परत सुरू व्हायची. हे पण त्रास आम्ही सहन केला. आणि अर्ज दिल्याच्या नंतर मला अनेक वेळा त्यांनी धमक्या दिल्या, बऱ्याचदा धमक्या दिल्या, पण प्रत्येक वेळी आपण जाऊन तक्रार द्यावी असंही काही नाही. कधी कधी काही गोष्टी इग्नोर पण करायला पाहिजेत म्हणून मी ते इग्नोर पण केल्या. पण ग्रामविकास अधिकाऱ्यांनी मला दाद दिली नाही. आणि इव्हन नियमाप्रमाणे नॉईज पोल्युशनची तक्रार ही पोलीस स्टेशनचे जे म्हणजे DYSPच्या रँकच्या खालचा अधिकारी नसावा असं आपलं रूल आहे. त्याप्रमाणे मी DYSPना एक ॲप्लिकेशन दिलं होतं. पण त्या DYSP कार्यालयामध्ये त्याच वेळी आमच्या गावचा एक इसम तिथं नोकरीला होता. त्याच्यामुळे मला तिथंही माझ्या प्रकरणाला म्हणजे न्याय मिळाला नाही. आणि मग तरी पण मी सहन केलं. मग मी कुठे कधी कधी मी शेतात थांबायची, कधी कधी संध्याकाळी 12-12 वाजेपर्यंत मी घरी यायची नाही. आली तरी कानात मला अक्षरशः कापूस, आधी तेल टाकायचं कानात, वरून कापूस टाकायचं, वरून त्याच्यात तेल टाकायचं जेणेकरून सगळा आवाज ब्लॉक होईल. आणि ज्या अडंगावर मी झोपली आहे तो पण मी कशा मित्र असं झाकून घ्यायचा आणि मग झोपायचं. तर ह्यांचे भोंगे सुरू व्हायचे लगेच. म्हणून मी पुन्हा नियमाप्रमाणे की बाबा आपणही आता वकील आहोत तर आपण नेमका अर्ज दिला कुठे पाहिजे. आधी काही असे प्रकरण मी हँडल केलेले नव्हते किंवा मला असा काही प्रसंग आलेला नव्हता. म्हणून मी त्याच्यावरती थोडंसं संशोधन केलं की आपला अर्ज नेमका गेला कुठल्या ठिकाणी पाहिजे जेणेकरून त्या अधिकाऱ्याला म्हणजे त्याच्यामध्ये कारवाई करता येईल. मग मला असं माहीत झालं की आपण तहसीलदार साहेब किंवा DYSP आपलं जे उपविभागीय जिल्हाधिकारी किंवा SDM ज्यांना म्हणतो आपण, तर त्यांना आपण अर्ज देऊ शकतो. म्हणून मी SDM साहेबांना पण त्या संदर्भात अर्ज दिला आणि विनंती केली. पण त्यांच्याकडून काही म्हणजे काही सक्षम असं पाऊल उचलण्यात आलं नाही आज तागायत. त्यांना अनेक वेळा मी भेटली पण आहे. त्यांनी फक्त पत्र काढलं BDOंना की बाबा तुम्ही बघा आता हा तुमच्या अखत्यारीतला विषय आहे. पण BDOंना कायद्याच्या तरतुदींप्रमाणे जर का विचार केला तर नॉईज पोल्युशन किंवा हे जे असे व्यवसाय असतात ज्याच्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होतो असे व्यवसाय बंद करण्याचा अधिकार जो आहे तो फक्त तहसीलदार आणि म्हणजे कलेक्टर किंवा डेप्युटी कलेक्टर यांना आहे. त्यांनी माझा अर्ज तिकडे वर्ग करण्याचं काही कारण नव्हतं. तरी पण मग व्हिडिओ मॅडमनी पण मला म्हणले की तुम्ही मला एक
एक विस्तार अधिकारी होते, त्यांना समोर बोलवून सांगितलं की याच्यामध्ये सुनावणी ठेवा आणि जो काही निर्णय घ्यायचा सुनावणी आणतीच घ्या. तर त्या विस्तार अधिकाऱ्याला लेखीमध्ये काही दिलेलं नव्हतं आणि तोंडीच्या याला काही हो म्हटलं, पण कुठली दाद दिली नाही, सुनावणी घेतली नाही. आणि मला एवढं मात्र आश्वासन दिलं की मॅडम आता इतके दिवस सहन केलं, 10 दिवस सहन करा, या गिरण्या आम्ही हलवणारच आहोत. आणि नंतर सुरू केलं की आता नाही मॅडम आम्हाला अधिकारच नाही, कुठल्या अधिकाराने आम्ही त्या गिरण्या काढाव्या, आम्हाला काही अधिकारच नाही, असं सगळ्यांनी मला सांगायला सुरू केलं. ग्रामविकास अधिकाऱ्यांना पण म्हणलं अरे तुम्ही म्हणजे ग्राउंड लेवलचे महत्त्वाचे अधिकारी आहात, तिथली जी वस्तुस्थिती आहे तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवू शकता. नाही मॅडम मला काही अधिकारच नाही, पूर्ण म्हणजे जे हे असतं आपली कमिटी असते त्याच्यासोबतच मला निर्णय घ्यावा लागतो. ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही. मग त्याच्यानंतर व्हिडिओ मॅडमचं जे हे होतं त्याच्या अनुषंगाने मला गट विकास अधिकाऱ्यांनी 30/1/2025 रोजी एक पत्र दिलं. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, प्रतिकेले म्हणजे गट विकास अधिकाऱ्यांचं त्यांना एक हे आलं होतं, चौकशीचा अर्ज आला होता. त्याच्यामध्ये प्रतिमध्ये त्यांनी गट विकास अधिकारी साहेब पंचायत समिती अंबाजोगाई यांना केलेले विषय आहे गावातील मंदिरांवरील ढोंग्यांची तक्रार का दिली म्हणून मौजे सन्नाव तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या अंतर्गत 27/3/2023 पासून घराच्या अगदी जवळ विनापरवाना अनधिकृतपणे सतत चालवल्या जाणाऱ्या 3 मिनिटाच्या गिरण्या विनाविलंब व तात्काळ बंद करण्याबाबत आणि संदर्भामध्ये त्यांनी दावा क्रमांक टाकलेले आहे. खाली महोदयाच्या तिथे लिहिले संदर्भीय वरील पत्राच्या अनुषंगाने आपल्या सेवेत विनंती की संगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयाने महिला बाल कल्याण 10% निधी अंतर्गत या सदराखाली ग्रामपंचायतने ठराव घेऊन सवलतीच्या दराने गावातील नागरिकांना दळण मिळावे या उद्देशाने टाकलेल्या आहेत. यामध्ये भोंग्यांच्या तक्रारीचा किंवा इतर कुठलाही संबंध नाही. तसेच सदर गिरण्या तक्रारदाराच्या घरापासून 30 ते 40 फूट अंतरावर हे अगदी खोट आहे. तिथं काही त्यांनी पंचनामा केलेला नाही, ते फक्त वेळ मारून देण्यासाठी त्यांनी केलेले. अंतरावरून त्या सगळं पण ह्याच्यामध्ये फक्त भांडणाच्या त्यावेळेस फक्त भांडणाची पोझिशन म्हणजे ते आणि त्यांचं पोलिसने घेतलं नाही, पोलिसने ऍक्शन घेतली की नाही घेतली. मला मारणारे जे लोक होते 10 जण मिळून आले होते सगळे आणि त्याच्यापैकी 9 जणांनी मला मारहाण केली आणि एक जण त्यामध्ये म्हणत होता की हिला खलास करून टाका. पोलिसने काय केलं? पोलिसने काय केलं? जेसीबीचे पाईप आणि लोखंडी बुद्धी बसवलेल्या काठ्यांनी मारहाण केली. माणसं खूप येतं बाहेर. फक्त माणसं होते, बाई पोलीस नव्हते. हो पुरुषच होते. त्यानंतर काय झालं? मारल्यानंतर ठीक आहे, कळलं. ओके. एफ आय आर झाला तर प्रत दिली का आपल्याला? बंधनकारक कार्यकर्ते आहे मी. प्रत घ्यायला जाण्याची माझी काही क्षमता नसल्यामुळे जॉब घेतला त्याची प्रत तुम्हाला देणं आवश्यक आहे. जॉब माझा दवाखान्यात घेतला होता त्याच्यामुळे त्याची प्रत तुम्हाला दिली नाही. नाही माझ्याकडे. ऑनलाईन नमस्कार सगळ्यांना, मी सामाजिक कार्यकर्ते आहे आणि सध्या लॉक बीडला. हे प्रकरण 14 एप्रिलला झालेलं होतं आणि मला कळलं ते परवाच्या रात्री कळलं मला, जेव्हा मी पुण्यात होते. आणि ते कळल्यानंतर ते सगळं मी फॅक्ट चेक केले, एव्हिडन्स व्हिडिओ फोटो वगैरे घेतले आणि तिथं असल्यामुळे मला बीड आणि पुण्याचा रिस्क खूप जास्त असल्यामुळे मला येता नाही होतं आलं आणि त्याला मदतीची गरज होती आणि वाचा फोडणं प्रकरणाला जास्त गरजेचं होतं. आणि म्हणून मग मला ते सोशल मीडियातल्या फेसबुकच्या ॲपवर मला ते सगळं फोटो वगैरे टाकले मी आणि फोटो टाकून मग एक वकील महिला आहे आणि तिला 10 लोकांनी मारहाण अशा पद्धतीने केली. मग त्याच्यानंतर हे प्रकरण पुढे गेलं आणि मग हे सगळं तुमच्यापर्यंत आलेलं आहे. आता याच्यामध्ये त्या महिलेला मारहाण झाल्यानंतर तिला पोलिसांनी मदत केली, हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. हे पोलिसांना माहीत होतं, हिला माहीत होतं आणि त्याच्यात तात्काळ एफ आय आर होणं गरजेचं होतं. जर एफ आय आर झाली तर ती एफ आय आर महिलेला देणं गरजेचं होतं. हिचं मेडिकल उपचारीला योग्य मिळतात की नाही हे बघणं पोलिसांचं काम होतं. तिला पोलीस संरक्षण देणं सुद्धा पोलिसांचं काम होतं. सरकारी हॉस्पिटलमध्ये ही मुलगी जेव्हा ॲडमिट झाली तेव्हा आरोपीच्या नातेवाईक हॉस्पिटलमध्ये असल्याने तिचं असं म्हणणं आहे, आमचं नाही, की तिथं तिला ट्रीटमेंट व्यवस्थित दिली गेली नाही. आज तिच्या पाठीमागची वळण हे जर बघितलं तर अगदी बीड जिल्ह्यात जे संजय देशमुखची घटना घडली अगदी तशाच आहे. आपण काय आणखी तिच्या पडल्या असतं ती गेली असतं. पण तिचे जे काही त्याच्यामध्ये डोक्यामध्ये तिचे इंजुरी आहे किंवा तिचं डोकं दुखतंय तर याच्याबाबत तिचे सिटी स्कॅन असेल जे काही डॉक्टरी उपचार आहे तर ते होणं गरजेचं होतं. ते केले गेले नाही. म्हणजे एकीकडे दवाखान्यात तर नेलंय पण आरोपीला सुद्धा मोकाट सोडलं गेलं. याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटला ते सगळं करत नाही, परंतु त्या पोलिसांना सुद्धा इथल्या जे काही यंत्रणा आहेत, इथल्या काही जे व्यवस्था आहेत ते त्यांना हे भरीस घालतात, उघडीच घालतात. त्याच्यामुळे आरोपी अटक केले गेले नाही आणि आरोपी आता सध्या सुद्धा मोकाट असल्यामुळे या महिलेचीच परिणामी म्हणजे ही पीडिता कशी गुन्हेगार आहे हे सिद्ध करण्याची ती सिद्ध करत आहे. मग आता तिचे जर काही गुन्हे पाठीमागे दाखल केलेले असतील ते न्यायप्रविष्ट प्रकरण असते. जर तिच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याचा निकाल जर त्यांच्या बाजूने लागला असेल तर त्यांनी तिच्यावर मानहानीचे दावे दाखल करायला पाहिजे होते, परंतु ते तसं केलं गेलेलं नाही. म्हणजे न्याय प्रक्रिया ही ते पाळत नाही तर ती प्रक्रिया पूर्ण करत नाही आणि ही महिला
आरोपी आहे ते सिद्ध करायला लागले. याच्यासाठी वकील संघ जे काही महाराष्ट्रातले वकील लोक आहेत, महिला आहेत, त्या सगळ्यांनी तिच्या पाठीशी उभं राहावं. कारण आता असं सांगतात की एक बाजू अशी दुसरी बाजू तशी, दुसरी बाजू सांगायला लागले तर दुसऱ्या बाजूमध्ये संविधानिक बाजू आणि कायदेशीर काय बाजू आहे ही सपशेल विसरत आहेत लोक आणि ती पीडिता गुन्हेगार ठरवलं जात आहे. याच्यासाठी वकील संघाने तिच्या पाठीमागे उभं राहावं. आम्ही सामाजिक कार्यकर्ते आणि संवैधानिक मूल्यावर काम करणारे कार्यकर्ते आम्ही तिच्यासोबत आहोत. अशा पद्धतीने मदत बोलायचं. ठीक आहे, थँक्यू मॅडम. विषय कळाला. आजचा विषय असा होता की तुमच्यावर जो काही अन्याय झाला त्या संदर्भात ती SP साहेबाला भेट देणार इथं जितेंद्रांनी साहेब भेट देणार आहे त्यांच्या आपल्यावर कसं. आणि दुसरा विषय होता की ती नोकरी विषयावर मार्गदर्शन करणार. आता विषय थोडासा काय होतं होत चालला त्यांना त्यांचं काय अन्याय झालं हे आपल्याला कळालं. बाकीचं निवेदन आपण देणार आहे त्यांनी वकील साहेब पण देणार आहे. आपण 2 वाजता जाणार आहोत. आता थोडंसं मूळ विषयाकडे आपण नोकरी विषयावर आपण बोलू आणि आमच्या सदस्यांना पण मार्गदर्शन